जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या कृपेने आज आपण तुळ राशीच्या व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक संकेत जाणून घेणार आहोत. येणारे 10 दिवस तुमच्या जीवनात काही अशा घटना घेऊन येत आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या घरात अचानक लोकांची वर्दळ वाढू शकते. नातेवाईक, मित्रमंडळी आणि अनेक शुभचिंतक तुमच्या भेटीसाठी येऊ शकतात. यामागे एक विशेष कारण दडलेले आहे आणि ते कारण जाणून घेतल्यावर तुमच्याही मनामध्ये आश्चर्य निर्माण होईल. तुळ राशीच्या व्यक्तींवर स्वामींची कृपा सदैव राहते असे मानले जाते. तुमच्या मनातील प्रामाणिकपणा, इतरांना मदत करण्याची वृत्ती आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा स्वभाव हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. गेल्या काही काळामध्ये तुम्ही अनेक अडचणी, संघर्ष आणि मानसिक ताण सहन केला आहे. अनेक वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून इतरांच्या आनंदासाठी काम केले आहे. आता मात्र तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील 10 दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काहींसाठी नवीन व्यवसाय, काहींसाठी नोकरीतील प्रगती, तर काहींसाठी कौटुंबिक आनंदाच्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. या शुभ घडामोडींमुळे तुमच्या घरामध्ये पाहुण्यांची ये-जा वाढेल आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अनेक दिवसांपासून दुरावलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा, कीर्तन किंवा एखादा शुभ प्रसंग घडण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे लोक तुमच्या घरी येतील आणि तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतील. हा काळ तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन नातेसंबंध घेऊन येणारा ठरणार आहे. परंतु या सर्व शुभ घडामोडींमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे कोणावरही अतिविश्वास ठेवू नका आणि आपल्या यशाची माहिती प्रत्येक व्यक्तीसमोर उघड करू नका. स्वामींच्या आशीर्वादाने मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करा आणि नम्रता कायम ठेवा. कारण नम्रता हीच खरी संपत्ती असते आणि तीच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरते. तुमच्या घरामध्ये वाढणारी गर्दी केवळ लोकांची उपस्थिती नसून ती तुमच्या वाढत्या मान सन्मानाचे प्रतीक देखील असू शकते. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढू शकते, तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाऊ शकते आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहू शकतात. अनेक अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि मनामध्ये नव्या उत्साहाचा संचार होईल. स्वामी समर्थांचा नाम जप करत राहा. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने चालू ठेवा. पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. या काळामध्ये मिळणाऱ्या संधीचा लाभ घेतल्यास भविष्यात मोठे परिवर्तन घडू शकते. मित्रांनो, तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारे हे 10 दिवस केवळ साधे दिवस नसून आयुष्याला नवीन दिशा देणारे ठरू शकतात. अनेक काळापासून मनामध्ये ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या त्या पूर्ण होण्याची सुरुवात आता दिसू लागली. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या घरात आनंद, समाधान आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे अनेक लोक तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुमच्या घराकडे आकर्षित होतील आणि अचानक वाढलेली गर्दी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. काही तुळ राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात किंवा एखादी मोठी योजना यशस्वी होऊ शकते. या यशामुळे समाजातील लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. जे लोक पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या घरात होणारी गर्दी ही तुमच्या वाढत्या यशाची आणि प्रतिष्ठेची साक्ष देणारी ठरू शकते. स्वामी सांगतात की जेव्हा ईश्वराची कृपा एखाद्या व्यक्तीवर होते तेव्हा त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूहळू बदलू लागते. नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील वाद कमी होतात, प्रेम आणि आपुलकी वाढते आणि प्रत्येक व्यक्ती आनंदाने एकत्र राहावं लागते. तुमच्या घरामध्ये देखील असेच वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. एखादा धार्मिक कार्यक्रम, सण किंवा शुभ कार्यामुळे अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी तुमच्या भेटीसाठी येऊ शकतात.
परंतु या काळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या प्रगतीचा गर्व करू नका आणि कोणालाही कमी लेखू नका, कारण स्वामींना नम्रता प्रिय असते. जितके तुम्ही शांत, संयमी आणि प्रामाणिक राहाल, तितकी स्वामींची कृपा तुमच्यावर अधिक प्रमाणात राहील. आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा. हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य ठरणार आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनो, या दिवसामध्ये एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरामध्ये विवाह, साखरपुडा, नवीन वाहन, नवीन घर किंवा व्यवसायातील मोठी प्रगती यांसारख्या शुभ घटनांची शक्यता निर्माण होत आहे. या कारणांमुळे लोक तुमच्या घरी येतील आणि आनंद साजरा करतील. अनेक दिवसांपासून घरामध्ये जे शांत वातावरण होते, त्याऐवजी आता हसण्याचे आणि आनंदाचे क्षण निर्माण होतील. स्वामी समर्थांचा एक महत्त्वाचा संदेश तुमच्यासाठी असा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रद्धा आणि विश्वास सोडू नका, कारण संकटाच्या काळात ज्या व्यक्तीने स्वामींचे नामस्मरण केले त्याला योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच मिळाला आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. तुमच्या जीवनात येणारे हे बदल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, तुळ राशीच्या व्यक्तींच्या घरामध्ये मोठी गर्दी होण्याचे संकेत मिळत आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात असे काही सकारात्मक बदल घडणार आहेत. अनेक लोक तुमच्या यशाचे, तुमच्या आनंदाचे आणि तुमच्या प्रगतीचे साक्षीदार बनण्यासाठी तुमच्या घरी येतील. ही गर्दी केवळ लोकांची नसून तुमच्या आयुष्यात वाढणाऱ्या प्रेमाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची खूण असणार आहे. स्वामींचा संकेत असा आहे की आपल्या आनंदाची आणि यशाची प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर उघड करू नका. काही वेळा आपल्या जवळचे वाटणारे लोक हे देखील मत्सराने वागू शकतात. त्यामुळे आपल्या योजना, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक निर्णयामध्ये संयम बाळगणे गरजेचं आहे. शांत राहून योग्य वेळी योग्य निर्णय घेणारी व्यक्तीच आयुष्यात मोठे यश मिळवते. म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवून पुढे जात राहा. तुमच्या घरात येणारी गर्दी ही केवळ पाहुण्यांची नसेल, तर ती तुमच्या वाढत्या प्रतिष्ठेची, समाजातील सन्मानाची आणि लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या विश्वासाची खूण असेल. प्रत्येकजण तुमचा सल्ला घेण्यासाठी, तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि तुमच्या यशाचे कौतुक करण्यासाठी येऊ शकतात. हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील आणि तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे नवीन पर्व सुरू होतील. या काळामध्ये दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक ठरू शकतं. घरामध्ये दीप प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक विचार दूर होतील. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करा, अन्नदान करा आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. कारण सेवा आणि नम्रता यामुळेच ईश्वराची कृपा अधिक प्रमाणात प्राप्त होते. तुळ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा काळ नवीन नाती, नवीन संधी आणि नवीन सुरुवात घेऊन येत आहे. काही जणांना आर्थिक लाभ होईल, काहींना कौटुंबिक सुख मिळेल, तर काहींना समाजामध्ये विशेष मान सन्मान प्राप्त होईल. अनेक दिवसांची प्रतीक्षा संपून आनंदाचे क्षण तुमच्या दारी येऊ शकतात. त्यामुळे मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास गमावू नका. लक्षात ठेवा, जीवनामध्ये जे काही घडतं ते आपल्या कर्मानुसार आणि ईश्वराच्या इच्छेनुसार घडत असतं. म्हणूनच अहंकारापासून दूर राहा, सत्याचा मार्ग स्वीकारा आणि प्रत्येक कार्यामध्ये प्रामाणिकपणा जपा. स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांचे रक्षण स्वतः स्वामी करतात आणि योग्य वेळी योग्य त्यांना यश, सुख आणि समाधान प्राप्त करून देतात. मित्रांनो, ही माहिती श्रद्धा आणि सकारात्मकच्या भावनेने सादर करण्यात आली आहे. याकडे वैयक्तिक भविष्यवाणी म्हणून न पाहता प्रेरणादायी आणि आध्यात्मिक विचार म्हणून स्वीकारा. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात सदैव आनंद, समृद्धी आणि शांती नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश.